मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यातील चालू घडामोडी म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून ते 31 ऑक्टोबरपर्यंत जेवढे काही चालू घडामोडीवरील टॉप प्रश्न बनत असतील, ते प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पहा. आर-बी-आयचे नवे डेप्युटी गव्हर्नर कोण बनलेले आहेत? तर आर-बी-आयचे नवे डेप्युटी गव्हर्नर हे शिरीषचंद्र मुर्मू हे बनलेले आहेत आणि सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे आर-बी-आयचे सध्याचे गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न 2025 वर्षाचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे किंवा जाहीर झालेला आहे? तर याचं उत्तर काय आहे? मारिया कोरिना मचाडो यांना 2025 या शांततेचा नोबेल पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्र खो खो खेळ असोसिएशनच्या अध्यक्षपदी ही कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्र खो खो खेळ असोसिएशनच्या अध्यक्षपदी ही अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे निवासी गुंतवणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर काय असणार आहे? महाराष्ट्र राज्याच्या निवासी गुंतवणूक आयुक्त पदी सुशील गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्र राज्याचा आरोग्य भूषण पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचं उत्तर काय आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य भूषण पुरस्कार 2025 या पुरस्काराने डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे या दोघांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. 2025 या वर्षाचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर 2025 या संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच गोंदिया जिल्ह्याचे आधीचे पालकमंत्री कोण होते पहा? तर बाबासाहेब पाटील हे अगोदरचे पालकमंत्री होते. पुढचा प्रश्न बघूयात. देशातील पहिली सरकारी टॅक्सी कुठे सुरू करण्यात येणार आहे तर किंवा होणार आहे? तर देशातील पहिली सरकारी टॅक्सी ही नवी दिल्ली या ठिकाणी सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 9 आहे. युनेस्कोच्या महासंचालकपदी ही कोणाची निवड झालेली आहे? तर युनेस्कोच्या महासंचालकपदी ही खालिद एल अनानी एनानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन कधी पार पडलेले? तर नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन हे 8 ऑक्टोबर 2025 या दिवशी पार पडलेले आहे. पुढचा प्रश्न. भारताचे पहिले एकात्मिक मोबिलिटी ॲप्लिकेशन मुंबई वन हे कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेले आहे? आणि या ॲप्लिकेशनचे नाव काय आहे? मुंबई वन. हे कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेले आहे. आणि हे कधी केलेले आहे? तर 8 ऑक्टोबर या दिवशी लॉन्च केलेले आहे. पुढचा प्रश्न. कृषी मीडिया पुरस्कार 2025 या पुरस्काराने कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? कृषी मीडिया पुरस्कार 2025चा हा पुरस्कार हा अंशी प्रसन्नकुमार या व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न काय आहे पाहावं. देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा कोणता बनलेला आहे? तर देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा हा छत्तीसगड राज्यातील बालोद हा जिल्हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय वनस्पती सर्वेक्षणचे पहिले मायकोलॉजिस्ट संचालक कोण बनलेले आहेत? तर भारतीय वनस्पती संरक्षणचे पहिले मायकोलॉजिस्ट संचालक हे कनाद दास हे व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. तर अलीकडेच ऑफी ओरिझा इचिनाटा नावाची एक नवी कॉफी वनस्पती प्रजाती कुठे सापडलेले आहे? तर याचं उत्तर काय असणार आहे? तर केरळ राज्यातील पश्चिम घाटात
कॉफी ओरिझा इचिनाटा नावाची एक नवीन वनस्पती प्रजाती सापडलेली आहे. पुढचा प्रश्न, आयुष मंत्रालयाने भारतातील पहिले एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्र कोणत्या राज्यात सुरू केलेले आहे? तर याचं उत्तर लिहिताना तुम्ही कसं लिहाल? तर भारतातील पहिले एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्र हे गोवा राज्यात सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या मराठी चित्रकाराने काढलेली पेंटिंग भारतातील लिलावात विकणारी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी पेंटिंग विकली गेलेली आहे? तर मराठी चित्रकाराने काढलेली पेंटिंग ही भारतातील लिलावात सगळ्यात जास्त म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी पेंटिंग ही V.S. गायतोंडे यांची विकलेली आहे. आणि ही पेंटिंग किती महाग विकले गेलेले आहे? तर 67 कोटी या पेंटिंगची किंमत झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चवरून क्षेपणास्त्र सोडणारा भारत कितव्या क्रमांकाचा देश बनलेला आहे? तर रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चवरून क्षेपणास्त्र सोडणारा भारत हा 4थ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे. जगामध्ये 4थ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय जाहिरात मानक परिषद ASCI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारतीय जाहिरात मानक परिषद ASCI चे नवीन अध्यक्ष म्हणून सुधांशु वत्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे? तर औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून हे छत्रपती संभाजीनगर असे या रेल्वे स्थानकाचे नाव ठेवण्यात आलेले आहे. अगोदर काय झालं होतं तर शहराचे नाव बदलण्यात आलेले होते. आता रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. देशाचे पुढील महत्त्वाचे 53वे सरन्यायाधीश कोण असतील? तर पुढचे 53वे सरन्यायाधीश कोण असतील? तर सूर्यकांत शर्मा हे असतील. पुढचा प्रश्न बघूयात. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर विज्ञान रत्न पुरस्कार 2025 चा हा पुरस्कार डॉक्टर जयंत नारळीकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य भारतातील पहिले अत्यंत गरीब मुक्त राज्य बनलेले आहे? तर कोणते राज्य आहे पहा. केरळ राज्य आहे. आणि भारतामध्ये सर्वात श्रीमंत राज्य कोणते आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे. पुढचा प्रश्न, जागतिक नारळ परिषद 2025 कोणत्या ठिकाणी पार पडली? तर जागतिक नारळ परिषद 2025 ही परिषद गोवा या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि ही परिषद कधी पार पडली? तर 10 ऑक्टोबर या दिवशी पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. नुकतेच 2025 या वर्षातील वैद्यकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर मित्रांनो, 2025च्या या वर्षातील वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा एकूण 3 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. तर पहिले व्यक्ती कोण आहेत? मेरी ई ब्रुंको. दुसरे व्यक्ती कोण आहेत? फ्रेड रॅमडेल. तिसरे व्यक्ती कोण आहेत? शिमोन साकागुची. या 3 व्यक्तींना हा वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशालवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशालवाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, मला सांगायचे आहे, अभिनव बिंद्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित असलेले खेळाडू आहेत? पुढचा प्रश्न बघूयात. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग म्हणजेच BBL मध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू कोण बनलेला आहे? तर याचं उत्तर काय आहे? तर ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग म्हणजेच BBL मध्ये सामील होणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर रविचंद्रन अश्विन हा भारतीय पुरुष खेळाडू आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 2025 मध्ये सीमा सुरक्षा दलाने BSF लॉन्च केलेल्या नवीन AI आणि GIS कमांड सिस्टीमचे नाव काय आहे? तर 2025 मध्ये सीमा सुरक्षा दलाने
नवीन GSI कमांड सिस्टमचे नाव काय ठेवलेले आहे? तर डिसिजन सपोर्ट सिस्टम म्हणजेच DSS या सिस्टमचे नाव आहे. पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेला अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सध्या चर्चेत असलेला अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा तेलंगणा राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूयात. RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून सोनाली सेन गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक ही दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, अनंत शास्त्र ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे म्हणजे बनवलेली आहे? तर जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे? अनंत शास्त्रे. ही कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर DRDO या संस्थेने विकसित केलेले आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी OID कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रोहित शर्मा हे जाणार होते. त्यांच्या जागी OID कर्णधारपदी ही शुभमन गिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 500 अब्ज डॉलरची संपत्ती असलेले पहिले व्यक्ती कोण बनलेले आहेत? तर 500 अब्ज डॉलरची संपत्ती असलेले पहिले व्यक्ती कोण बनलेले आहेत? दरवेळेप्रमाणेच एलॉन मस्क हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय पोलीस क्रीडा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे? तर अखिल भारतीय पोलीस क्रीडा बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक हे स्नेहा कर्नाळे यांनी हे पदक जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर लाईन ही कोणी सुरू केलेली आहे? तर भारतातील पहिली हेलिकॉप्टर लाईन ही टाटाच्या एअरबस या कंपनीने सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार यंदा कोणत्या देशाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार हा भारत या देशाला प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे इंटरनॅशनल लेवलचा पुरस्कार भारत देशाला देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. कोणते शहर भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर ठरलेले आहे? तर कोणते शहर आहे पहा. चंदीगड हे शहर भारतातील सर्वात पहिले झोपडपट्टी मुक्ती शहर ठरलेले आहे. आणि मित्रांनो, सर्वात मोठी झोपडपट्टी शहर कोणते आहे? तर मुंबई या जिल्ह्यातील धारावी हे ठिकाण भारतातील सर्वात मोठे झोपडपट्टी शहर आहे. पुढचा प्रश्न, 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा म्हणजेच इंटरनॅशनल चेस कॉम्पिटिशन ही ग्रँड मास्टर P इनियान यांनी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. NCCचे 35वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेले आहे? म्हणजेच NCCचे 35वे महासंचालक म्हणून ही वीरेंद्र वत्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हा पदभार स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न, द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी पहिली महिला हॉकी प्रशिक्षक कोण आहेत? तर द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी पहिली महिला हॉकी प्रशिक्षक प्रतिम सिवाचिया आहेत. आणि द्रोणाचार्य पुरस्कार हा कोणास संबंधित दिला जातो? तर खेळाडू यांच्या संबंधित हा पुरस्कार देण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, कोणते मंदिर हे भारतातील पहिले AI मंदिर बनणार आहे? तर कोणते मंदिर आहे पहा. तिरुमला तिरुपती मंदिर हे भारतातील सर्वात पहिले AI मंदिर बनणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाच्या आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे आयोजन हे पुणे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आणि या संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर संजय ओक आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. 2025 या वर्षातील भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे आणि कोणाला जाहीर झालेला आहे?
तर मित्रांनो 2025 या वर्षातील भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार हा एकूण 3 व्यक्तींना हा देण्यात आलेला आहे. तर पहिले व्यक्ती कोण आहेत पहा, जॉन क्लार्क यांना, दुसरे व्यक्ती आहेत मिशेल डेवोरेट, तिसरे व्यक्ती आहेत जॉन मार्टिनेस. या 3 व्यक्तींना हा पारितोषिक देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. शास्त्र क्षेत्रातील 2025 चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? मित्रांनो, रसायनशास्त्र क्षेत्रातील 2025 चा नोबेल पुरस्कार एकूण 3 व्यक्तींना हा जाहीर झालेला आहे. पहिले व्यक्ती कोण आहेत? सुसुमू केतागावा. दुसरे व्यक्ती आहेत रिचर्ड रॉबसन. तिसरे व्यक्ती आहेत उमर ए यागी. या 3 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, ग्रामीण भागातील महिलांसाठी भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI साक्षरता अभियान कोणी सुरू केलेले आहे? तर मित्रांनो, हे साक्षरता अभियान राष्ट्रीय महिला आयोग या आयोगाने सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला 2025 चा जागतिक पर्यटन पुरस्कार मिळालेला आहे? तर आंध्र प्रदेश राज्याला पर्यटन विभागाचा 2025 चा जागतिक पर्यटन पुरस्कार हा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. PM सेतू नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, PM सेतू नावाची योजना ही बिहार राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर मित्रांनो, पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण 22 पदके जिंकलेले आहेत आणि या चॅम्पियनशिपचे आयोजन हे दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न बघूयात. माझे घर नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर माझे घर नावाची योजना ही मित्रांनो गोवा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आलेली आहे? म्हणजे देशामध्ये सर्वात पहिली चित्ता सफारी ही कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आलेले आहे? तर कुनू राष्ट्रीय उद्यान यामध्ये ही पहिली चिता सफारी ही सुरू करण्यात आलेली आहे आणि हे उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या संचालक कोण आहेत? तर मित्रांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या संचालक या डॉक्टर सोनाली घोष या आहेत. आणि मित्रांनो, हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलं तर आसाम राज्यामध्ये हे उद्यान आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? तर मित्रांनो, केरळ राज्य हे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय तटरक्षक दलाद्वारे 10वा राष्ट्रीय प्रदूषण प्रतिक्रिया अभ्यास कुठे आयोजित करण्यात आलेला होता? तर मित्रांनो, भारतीय तटरक्षक दलाद्वारे 10वा राष्ट्रीय प्रदूषण प्रतिक्रिया अभ्यास हा चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, 2025 चा शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, 2025 चा शास्त्र रामानुजन पुरस्कार प्राचार्य ॲलेक्स स्मिथ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 2025 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार 2025 कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, 2025 या वर्षातील साहित्य या प्रकारातील नोबेल पुरस्कार हा लासलो कांसला होरकाई यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, मेरा हूँ चोगंबा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आलेला आहे? मित्रांनो, तर मेरा हूँ चोगंबा महोत्सव हा मणिपूर राज्यामध्ये हा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 38व्या अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, 38व्या
अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी ही प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, टाइम्स हायर एज्युकेशन क्रमवारी 2026 नुसार सलग 10व्यांदा कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आलेले आहे? मित्रांनो, टाइम्स हायर एज्युकेशन क्रमवारीत 2026 नुसार सलग 10व्या वेळा ही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी म्हणजेच ऑक्सफोर्ड विद्यापीठ हे प्रथम क्रमांकावर आलेले आहे. मित्रांनो, आता बघूयात आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात. तर 1 ऑक्टोबर या दिवशी वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय पेन्शन दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली जाते. 5 ऑक्टोबर या दिवशी जागतिक शिक्षक दिवस साजरा केला जातो. 7 ऑक्टोबर या दिवशी जागतिक कापूस दिवस पहिला सोमवार असतो, त्याच्यामुळे जागतिक आदिवासी दिवस हा साजरा केला जातो. 8 ऑक्टोबर या दिवशी भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 11 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर या दिवशी आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर या दिवशी जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिवस, जागतिक मूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस म्हणून साजरा केला जातो. 17 ऑक्टोबर या दिवशी गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर या दिवशी जागतिक संख्यांकी दिवस. 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो. 24 ऑक्टोबर हा जागतिक पोलिओ दिवस म्हणून साजरा केला जातो आणि संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर 2025 या चालू महिन्यातील चालू घडामोडी बघितल्या. पण मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही सप्टेंबर 2025 या महिन्यातील चालू घडामोडी बघितल्या नसतील किंवा बघायच्याच राहिलेल्या असतील, तर आपण बाजूलाच एक व्हिडिओ दिलेला आहे, तिथे क्लिक करून सप्टेंबर महिन्यातील चालू घडामोडी तुम्ही तिथून बघू शकता.